आपण खरेदीची हमी आणि पक्षी जो उचलणार आहे त्याची खरेदीची हमी तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपण जे ॲग्रीमेंट जे ते आपण ॲग्रीमेंट करत असतो. तर जे पेज आहे ते तुम्ही ओपन करायचे त्याच्यात तुम्हाला ते दिसून जाईल की काय तर मी थोडक्यात तुम्हाला ते सांगणार आहे. प्युअर गावरान पोल्ट्री फार्म जॉईंट ॲग्रीमेंट आपला जो ॲग्रीमेंट आहे धनजोत ॲग्रो फार्म सोबत राहील. तर पक्षी एक नंबर म्हणजे जो धनजोत ॲग्रो फार्म बरोबर. पक्षी एक जो आहे तो धनजोत ॲग्रो फार्म आणि दुसरा पक्ष दोन म्हणजे तुम्ही म्हणजे नवीन फार्मर म्हणजे जे आपल्याला दोन्ही काम करणार आहेत ते बरोबर. तर विषय प्युअर गावरान पोल्ट्री फार्म जॉईन करून एकत्र काम करण्याबाबत आपण जो करारपत्र आहे म्हणजे ते आपण डायरेक्टली रोड स्टॅम्प पेपर आहे गव्हर्नमेंटचा त्याच्यावर आपण अटी व शर्ती त्या लिहून घेतो बरोबर. प्युअर गावरान पिल्ले ही पूर्णपणे धनजोत ॲग्रो फार्म नंबर 1 ची असते बरोबर. याची दक्षता नंबर 2 ने घ्यावी बरोबर. पिल्ले 1 दिवसाचे घेतल्यापासून ते मोठे होईपर्यंत त्यांचे संगोपन देखभाल व जबाबदारी ही पूर्णपणे नंबर 2 ची राहील म्हणजे तुमची राहील बरोबर. पण ती त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही घेते वेळोवेळी. तुम्हाला आता एक्झाम्पल तुमचं बेसिक झालं जेव्हा तुम्ही पिल्लं घेतलं तेव्हा पण आपण ते मार्गदर्शन कोणत्या औषधी कशा काय घ्यायचं ते आपल्या मार्गदर्शनाने करायचे बरोबर. तर नंबर 1 ने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी वॅक्सिनेशन करणे आवश्यक आहे. म्हणजे आम्ही नंबर 1 नुसार आम्ही जे वेळोवेळी वॅक्सिनेशन फीड मॅनेजमेंट आणि मेडिसिन मॅनेजमेंट हे जे सांगू ते तुम्हाला करायचे. खाद्य नियोजन व संपूर्ण मॅनेजमेंट नंबर 1 च्या मार्गदर्शनाने तुम्हाला करायचे. कटिंग शॉपसाठी पक्षी वाढवत असताना 4.5 ते 5.5 महिन्याचा पक्षी जो आहे तो तयार असावा. जेव्हा तुम्ही पक्षी आम्हाला देताय तर तेव्हा तो कटिंग शॉप आपण साठी जो घेतो तेव्हा पक्षी जो आहे तो 4.5 ते 5 महिन्याचा असावा तेव्हा तो आपण घेतो. पक्षाची गुणवत्ता जी ती खालील प्रमाणे असावी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो पक्षीचे किमान वजन जे ते 1100 ग्रॅम पर्यंत पाहिजे. म्हणजे 1 kg चा वरती पक्षी जो आहे आपला 1100 ग्रॅम पर्यंत त्याचं सरासरी वजन जे पाहिजे. पक्षी जो आहे जेव्हा आपण तो घेऊ तेव्हा तो निरोगी पक्षी असावा. म्हणजे आपण आजारी पक्षी असताना आजारी पक्षी आपण घेत नाही बरोबर. तर पक्षी जे ते पक्षी पिस व मागील तुरा व्यवस्थित असावा. म्हणजे पक्ष्यांचा जो तुरा वगैरे ते पंख आहे ते व्यवस्थित असावा बरोबर. अंडी उत्पादनासाठी शेडची तुम्हाला नियमित साफ मारायची ती अंडी जी ती आपल्यापर्यंत पोचवायची. अंड्याचे वजन सरासरी 35 ते 40 ग्रॅम पर्यंत अंडे जे 35 ग्रॅमचं फुलचं अंड आपण तुमच्याकडून घेत असतो बरोबर. तर करार कालावधी हा 2 वर्षासाठी लागू राहील बरोबर. तो करार आहे आपण 2 वर्षासाठी लागू राहील. आणि याच्यामध्ये करार चालू असताना तुम्ही तुमचं वैयक्तिक स्वतःचं मार्केट देखील तुम्ही करू शकता. म्हणजे असं तुमची आमची अट नाही की तुम्ही आम्हाला द्या. जरी तुम्हाला तुमच्या पद्धतीने करार चालू असताना तुम्हाला वैयक्तिक तुमचं मार्केट करायचंय तर तुम्ही तो अतिउत्तम पर्याय. म्हणजे उलट तुमचं जे तुम्ही जर स्वतःचं मार्केट निर्माण केलं तर आमच्यापेक्षाही तुम्हाला अजून जास्त भाव जाईल तो तुम्हाला करता येईल. आणि जरी तुमचं ते नाही झालं तर आम्ही 100% तुमचा जो माल आहे तो ज्या नियम अटी शर्तीप्रमाणे आपण उचलणारच आहे. करार रद्द करण्याचा असल्यास 3 महिने आधी कळवणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर आपल्यासोबत काम नाही करायचं आता तर तुम्हाला 3 महिने आधी जे ते आपल्याला सांगायचंय. करार रद्द करण्याची सूचना दिल्यानंतर पुढील 3 महिने नंबर 2 ने नंबर 1 साठी बांधील राहायचे बरोबर. तर पक्षात कोणतीही भेसळ चालणार नाही. जसं की म्हणजे आता तुम्ही 1000 पक्षी घेऊन गेले आणि त्याच्यात जर तुमचे 300 पक्षी मरतूक झाले आणि तुम्ही वाढ करण्यासाठी त्याच्यात दुसरे सोनाली कावेरी वगैरेचे पक्षी मिक्स करू नये. जर तसं जर आढळल्यास आपल्या तर आपण जे काम आपल्यासोबत रद्द करत असतो. म्हणजे तुम्ही जे तुमच्या पक्षाची किती मॉर्टेलिटी झाली ती तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला कळवणं गरजेचं आहे. या गोष्टी आहेत. अंडी देताना पूर्ण काळजी जी इतर फार्मची अंडी मिक्स करू नये. म्हणजे जर आपल्याला लगेच कळतं की कोणत्या दुसऱ्या फार्मची अंडी येत आहेत का ते जर आपल्याला वाटलं कुठून आपल्या अंडी येत आहेत तर तुमचं नाव गाव पत्ता आणि ज्या हॅचरीच्या ज्या सेंटरला ते अंडे लावले जातात त्याच सेंटरला तुमचे नाव गाव पत्ता जो आहे तो देखील लावला जातो. म्हणजे तुमच्याकडून जे अंडे आले तेच अंडे आपण सेंटरला जे लावतो तेच तुमचं नाव तिथं दिलं जातं. आणि आपल्याला लगेच 8 ते 15 दिवसात जसे अंडे आले तरी देखील आपण ओळखतो. नंतर नाही ओळखीला आलं तर ते पिल्लं कुठे गेलेत काय गेलेत ते देखील आपल्याला लक्षात येतं. आणि जर तसं जर आपल्याला ते आढळलं मिक्स अंडी
तर आपण ते काम जे आहे ते आपण तुमच्यासोबत बंद करत असतो. म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत आपल्याला. अंडी देताना पूर्ण काळजी घ्यायची. वरील अटींचे उल्लंघन झाल्यास नंबर 1 ची कोणतीही जबाबदारी ती तुमच्याबद्दल राहणार नाही. करारानुसार सर्व अटी व्यवस्थित पाळल्यास नंबर 1 हा करार रद्द करू शकत नाही. म्हणजे तुमचं जर सगळं व्यवस्थित काम चालू आहे तर आम्ही कुठल्याही पद्धतीने तुमच्याशी काम रद्द करणार नाही. आपलं काम जे ते कंटिन्यू सोबत जे ते चालू राहणार आहे. करार रद्द करण्याचा अधिकार फक्त नंबर 2 लाच असेल. म्हणजे आम्ही 2 वर्षापर्यंत तुम्हाला सांगणार नाही की करार आमच्याकडून रद्द करू असं आम्ही बोलणार नाही. तो अधिकार फक्त तुम्हाला 2 वर्षापर्यंत. फक्त आम्हाला कधी अधिकार राहील की आम्हाला जर भेसळ वाटली तर आपण तो करार तुमच्यासोबत जे काम आहे ते थांबवत असतो. वरील सर्व अटी व शर्ती दोन्ही पक्षांच्या मान्य असून त्यानुसार करार करण्यात येतो. म्हणजे या ज्या अटी शर्ती घेऊन आपण क्षेत्रासमोर येऊन घेत असतो. तर आता याच्यामध्ये काय आहे, आपले 3 मॉडेल. एक ॲग्रीमेंट काय आहे ते आपण सगळ्यांसोबत सरासरी करतो. म्हणजे बाकीच्यांचा विषय कसा असतो की आम्हाला वैयक्तिक करायचे 500-1000 घेऊन आपल्याला करायचं आणि ते जर तुमच्याकडनं विक्री नाही झाले, जर ते अंडे आले तर ते तुमच्या पद्धतीने पण करू शकतो. पण ते तिथं घेऊन जातात वैयक्तिक मार्केट करतात. जेव्हा तुम्हाला रिटर्न द्यायचे तर प्रत्येक फार्मर सोबत आपण ॲग्रीमेंट करत असतो. म्हणजे एक शाश्वती आम्ही घेऊ असतो. बरोबर. आता याच्यामध्ये दुसरं जे मॉडेल आहे तर ते आपलं फ्रँचायझी मॉडेल आहे. बरोबर. फ्रँचायझीमध्ये जे ते कमीत कमी तुमचे जे पक्ष आहेत त्याच्यासाठी फ्रँचायझी मॉडेलसाठी तुम्हाला एक अशा लेवलचं जे मॉडेल आहे म्हणजे फ्रँचायझीमध्ये फक्त आपण काय करणार आहे, तुमच्याकडून पिल्ला घेणार आहे फक्त फ्रँचायझीवाल्यांकडून. बरोबर. जो पहिला करार जो आहे तो सरासरी प्रत्येकासोबत आपण करणार आहे. म्हणजे जो 500 पासून पिल्लांची सुरुवात करतोय त्याच्यापासून प्रत्येकासोबत आपण ॲग्रीमेंट करणारच आहे. पण आता जे दुसरं मॉडेल जे आहे ते आपलं ॲग्रीमेंट म्हणजे फ्रँचायझीचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फ्रँचायझीवाल्याकडनं फक्त आपण जे पिल्लं घेणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला जोडून जे फार्मर मित्र काम करतील आजूबाजूचे जे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात आहे तर यांना ते आपल्या पद्धतीने, आता एक्झाम्पल धाराशिव, आता वाशिम जिल्हा आहे, आता वाशिम मधील काम चालू आहे तर वाशिम मधील कोण आलेलं आहे तर वाशिम मध्ये आपलं काम चालू आहे तर तिथून त्या सरांनी ते व्हिडिओ पहिला वाशिम. आता इथून वाशिम किती आलं सर तुमचं? 400 किलोमीटर. आता जर सर आपल्याला 400 किलोमीटरवरून आले तर त्यांच्या अंडी इथपर्यंत पोहोचायला त्यांनाही त्रास आहे ना आपल्यालाही त्रास आहे. बरोबर. तर आता वाशिम मध्ये जे आपण अगोदरच्या ट्रेनिंगला जे आलेले होते मित्र तर त्यांना आपण फ्रँचायझी तर यांची जी अंडे तर यांच्या अंडीची अगोदर आपण फ्रँचायझी दिलेली तर फ्रँचायझीवाल्यांना त्यांचे अंडे तिथून ते कलेक्ट होतील. ते तुमच्याकडे एक ते काम लागेल आणि परत तुम्हाला फ्रँचायझीवाल्यांसाठी परत एक इन्क्युबेटर तुम्हाला मशीन घ्यावं लागेल. परत तुमचा जो स्वतःचा जो पोल्ट्री जो डेमो आहे तो तुमचा 1500-2000 पक्ष्यांचा जो राहील त्यानुसार तुम्हाला ते तयार करायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल आणि त्यांचे पिल्लं आपण घेणार आहे. म्हणजे तिथून जे ज्यांच्याशी आपल्या फ्रँचायझी आहे त्यांच्याकडचे जे पिल्ल आहेत आपण कंटिन्यू जे आणि फ्रँचायझीवाल्यासोबत जो करार आहे ॲग्रीमेंट करार जो आहे तो आपला 5 वर्षाचा राहणार. ज्यांच्यासोबत फ्रँचायझी आपली आणि फ्रँचायझी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ठराविक आपली एकच फ्रँचायझी मॉडेल राहणार.